जुन्नरमध्ये नारायणगावमध्ये दादांची ऑलरेडी डेअरी आहे, खूप फेमस आहे, त्यांचा स्वतःचा गोठा आहे. आणि त्याचबरोबर बाजूला त्यांना अजून एक 2 शॉपवाले छोटे छोटे, आणि मग त्यांनी लगेच त्याचं फायनल करून त्याचं कामही चालू करून दिलं. बऱ्यापैकी त्यांना थोडंफार नॉलेज असल्यामुळे त्यांनी किचन इक्विपमेंट वगैरे पण ऑर्डर प्लेस केल्या. आणि मग गेल्यानंतर आपण चर्चा केली तर त्यांनी ऑलरेडी वास्तूप्रमाणे खूप असं चांगला लेआउट बनवून ठेवला होता आणि व्यवस्थित सगळ्या अरेंजमेंट्स करून ठेवल्या होत्या. मग काही भट्टीमध्ये वगैरे 1-2 चेंजेस होते, तेवढे आपण त्यांना सजेस्ट केले की जेणेकरून त्यांना ऑपरेट करताना सोपं पडेल. मग त्या पद्धतीने ते चेंजेस करून त्याच्यामध्ये साधारणतः ऑपरेट करताना आपल्याला काय काय ठेवायचं आहे, चायनीज असेल, साऊथ इंडियन असेल, पावभाजी असेल, चाट असेल, त्यांच्या साईडला मसाला दूध कन्सेप्ट खूप चांगली चालते, तर ते पण ते ठेवणार होते. मग याच्यामध्ये किती स्टाफ आपल्याला लागतील, मेन शेफ किती आणि हेल्पर्स किती, किचन हेल्पर्स, फायर सर्व्हिससाठी किती लोक, ओपन सिट आउट असल्यामुळे तिथं टेबल चेअर कशा प्रकारे असल्या पाहिजे हे आपण त्यांना गाईड केलं. अजून तिथं स्विगी झोमॅटोचं प्रोव्हिजन नाही, पण पुढच्या काही महिन्यात येईल. सो त्या पद्धतीमध्ये त्यांच्यासोबत कशा प्रकारे काम करता येईल, तिथं रेट किती वाढवायचे, कशा प्रकारे मेन्यू ठेवायचा, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण व्यवस्थित चर्चा केली. स्टाफ बद्दल त्यांना खूप मोठी क्वेरी होती, मग आपण त्यांना चांगल्या ज्युनियर एजन्सीचा नंबर दिला, तर जेणेकरून त्यांना स्टाफची अडचण भविष्यात कधीच राहणार नाही. अशा सगळ्या गोष्टींमध्ये डिटेलमध्ये चर्चा करून आपण सरांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.